फ्रेंड्स, लेट्स लर्न द टॉपिक यूज ऑफ व्हॉट. मित्रांनो, आज आपण व्हॉट म्हणजे काय शिकणार आहोत. आता व्हॉट म्हणजे मित्रांनो व्हॉटचा अर्थच होत असतो काय. व्हॉट म्हणजे काय. आता आपण व्हॉट हा शब्द कसा वापरावा आणि व्हॉटचा उपयोग करून कसे क्वेश्चन बनवावे हे आपण आता शिकणार आहोत. फ्रेंड्स, वी विल लर्न हाऊ टू यूज व्हॉट इन द सेंटेन्स अँड हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन, हाऊ टू आस्क द क्वेश्चन. नाउ फ्रेंड्स, वी विल सी हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन बाय यूजिंग व्हॉट वर्ड. We use what when we want to know the name of something. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे नाव जाणून घ्यायचे असते तेव्हा आपण what हा शब्द वापरतो. फ्रेंड्स, आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या नावाबद्दल जाणून घ्यायचे असेल तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण what हा शब्द वापरतो आणि आपण त्या गोष्टीबद्दल माहिती जाणून घेत असतो. आता आपण एक्झाम्पल बघूया. What is that? That is a bicycle. What is that? That is a blue color bicycle. What is that? That is a pink color bicycle. अशा प्रकारे मित्रांनो आपण सांगू शकतो की ती एक निळ्या कलरची सायकल आहे, ती एक पिंक कलरची सायकल आहे. अशा प्रकारे आपण व्हॉट या शब्दाचा आन्सर करू शकतो. व्हॉट आर दोज थिंग्स? दोज आर फ्रूट्स. आता आपण चित्रात बघू शकतो की हे काय आहेत, तर खूप सारे फ्रूट्स आहेत. व्हॉट आर दोज थिंग्स? दोज आर फ्रूट्स. म्हणजे हे काय आहेत, तर हे फ्रूट्स आहेत. व्हॉट आर दोज थिंग्स? दोज आर स्वीट फ्रूट्स. व्हॉट आर दोज थिंग्स? दोज आर कलरफुल फ्रूट्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हॉट या एका शब्दावरून वेगवेगळे 3 क्वेश्चन तयार करू शकतो आणि आपण आपल्या मनात विचार करून आपण अनेक प्रकारचे क्वेश्चन देखील तयार करू शकतो. फ्रेंड्स, नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज दिस? दिस इज अ बुक. मित्रांनो आपण बघू शकतो की हे काय आहे, हे एक बुक आहे. आता आपण वेगळा क्वेश्चन तयार करू शकतो. व्हॉट इज दिस? दिस इज ॲन ऑरेंज बुक. हे कोणत्या प्रकारचं बुक आहे, तर हे ऑरेंज कलरचं बुक आहे. अजून आपण वाक्य तयार करू शकतो. व्हॉट इज दिस? दिस इज ॲन इंटरेस्टिंग बुक. अशा प्रकारे आपण मित्रांनो वेगवेगळे सेंटेन्स तयार करू शकतो. आता मित्रांनो आपण बघूया पुढील वाक्य. व्हॉट इज शी? शी इज अ टीचर. आता ही काय आहे, तर ती एक टीचर आहे, ती एक शिक्षिका आहे. आता आपण अजून वेगळा क्वेश्चन तयार करू शकतो. व्हॉट इज शी? शी इज अ मॅथ टीचर. व्हॉट इज शी? शी इज अ नॉलेजेबल टीचर. अशा प्रकारे देखील आपण वाक्य बनवू शकतो. पुढील सेंटेन्स आहे. व्हॉट आर यू? आय एम अ स्टुडंट. व्हॉट आर यू मीन्स व्हॉट. मित्रांनो म्हणजे तू कोण आहे, आणि तू कोण आहे हा जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा आपल्याला आन्सर द्यायचं असतं की आपण काय करतो किंवा आपली पोझिशन काय आहे. तर आय एम अ स्टुडंट म्हणजे मी एक विद्यार्थी आहे. अशा प्रकारे आता बघूया पुढील वाक्य. व्हॉट आर दे? दे आर पोलिसमेन. आता इथे 2 व्यक्ती आहेत म्हणून आपण काय वापरत आहोत, दे आर पोलिसमेन. परंतु इथे जर मित्रांनो क्वेश्चन असता व्हॉट इज ही? ही इज अ पोलिसमॅन. म्हणजे जर एक असता तर आपण तिथे असं म्हटलं असतं की तो एक पोलिसमॅन आहे. आता आपण पुढील सेंटेन्स बघणार आहोत. पुढील वाक्य बघूया. फ्रेंड्स, नाउ लेट अस सी युजेस ऑफ व्हॉट इन डे टू डे कॉन्व्हर्सेशन. मित्रांनो आता आपण डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये व्हॉट कशा प्रकारे वापरत असतो हे आता शिकणार आहोत. व्हॉट अ बॅड न्यूज? वाईट बातमी आहे. अशा प्रकारे आपण व्हॉट हा शब्द वापरून वाक्य उद्गारवाचक तयार करू शकत असतो. व्हॉट अ ब्युटिफुल डे? आजचा किती सुंदर दिवस आहे. अशा प्रकारे आपण बोलत असतो. व्हॉट अ ब्युटिफुल बेबी? म्हणजे किती सुंदर मूल आहे. अशा प्रकारे व्हॉट वापरून आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करत असतो आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये आपण लास्टला काय वापरतो, तर एक्सक्लेमेटरी मार्क वापरत असतो. पुढील वाक्य आहे. व्हॉट अ ब्युटिफुल बर्ड? म्हणजे किती छान पक्षी आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण वाक्य तयार करत असतो आणि त्याला उद्गारवाचक वाचत असतो. व्हॉट अ ब्युटिफुल सिटी? किती सुंदर सिटी आहे, शहर आहे. व्हॉट अ ब्युटिफुल नेम? किती छान नाव आहे. व्हॉट अ ब्युटिफुल रिंग? किती छान रिंग आहे. व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस? किती छान ड्रेस आहे. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस? किती छान घर आहे. व्हॉट अ ब्युटिफुल नाईट? किती छान रात्र आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण
आपली फिलिंग्स अँड इमोशन सडनली बाहेर काढत असतो आणि आपण क्वेश्चन न वापरता आपण फक्त WH वर्डचा वापर करून आपण एक्सक्लेमेटरी टाईपमध्ये बोलत असतो. हे व्हॉट अ ग्रेट आयडिया, काय छान आयडिया आहे, अशा प्रकारे मित्रांनो आपण वाक्य तयार करतो. व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन, किती सुंदर गार्डन आहे. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर, किती छान चित्र आहे. व्हॉट अ ब्युटिफुल रेनबो, किती छान इंद्रधनुष्य आहे. मित्रांनो आता आपण रेनबो म्हणजे काय, तर रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. आणि इंद्रधनुष्य आपण जेव्हा आकाशात बघतो तेव्हा कशा प्रकारची रिॲक्शन असते, तर एकदम सरप्राइजिंग रिॲक्शन असते. आणि आपण बोलू शकतो व्हॉट अ ब्युटिफुल रेनबो, किती छान इंद्रधनुष्य आहे. हे व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, किती छान फूल आहे. अशा प्रकारे आय सॉ व्हॉट वॉज इन द बॉक्स, मी बघितलं की बॉक्समध्ये काय होतं. डिड यू सी व्हॉट ही गिव्ह मी फॉर माय बर्थडे, तू बघितलं का तिने माझ्या बर्थडेला काय दिलं. अशा प्रकारे आपण क्वेश्चन विचारत आहोत. व्हॉट ही लाईक्स मोस्ट इज जस्ट सिटिंग इन द सन, आणि त्याला काय आवडतं तर फक्त उन्हामध्ये बसायला आवडतं. हे एक ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे जे आपल्याला होकारार्थी मिनिंग देत असते. व्हॉट टाईम इज इट, आता काय टाईम झाला आहे. व्हॉट इज द टाईम, आणि किती वाजले आहेत. व्हॉट इज हिज नेम, त्याचं नाव काय आहे. व्हॉट इज हर नेम, तिचे नाव काय आहे. व्हॉट इज द हिंदी वर्ड फॉर बर्ड, बर्डसाठी हिंदी शब्द काय आहे. अशा प्रकारे आपण क्वेश्चन विचारत असतो. व्हॉट इज द मॅटर विथ मनीषा, आणि मनीषासोबत काय घडलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हॉट वापरून त्याचप्रमाणे क्वेश्चन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स वापरून आपण विचारू शकत असतो, बोलू शकत असतो. नेक्स्ट आपण बघणार आहोत व्हॉट हॅपन टू यू, तुझ्यासोबत काय झालं. व्हॉट काइंड ऑफ कार डू यू ड्राईव्ह, तू कोणत्या प्रकारची कार चालवते. व्हॉट अ लॉट ऑफ पोटॅटोज यू हॅव इटन, काय तू खूप सारे बटाटे खाल्ले आहेत. अशा प्रकारे व्हॉट अ नेस्टी मॅन, आणि काय हा बोगस माणूस आहे किंवा काय हा खराब माणूस आहे. वी हॅव सेंट इन्व्हिटेशन टू एव्हरीवन वी नो. व्हॉट अबाउट मुकेश पाठक, आम्ही सर्वांना इन्व्हिटेशन पाठवले आहेत, परंतु मुकेश पाठकबद्दल काय. अशा प्रकारे यू कॅन ईट व्हॉट एव्हर यू लाईक, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खाऊ शकता. ही डज व्हॉट एव्हर ही फील्स लाईक डुईंग, आणि तो ते सर्व करतो जे त्याला करायला आवडतं. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, आणि मित्रांनो हे सेंटेन्स परत रिपीट झालेलं आहे. म्हणजे काय की किती छान फूल आहे. आय विल बाय द आयफोन व्हॉट एव्हर द प्राईस इज, आणि मी आयफोन विकत घेईल त्याची किंमत कितीही असो. अशा प्रकारे मित्रांनो आपण युजेस ऑफ व्हॉट इन डे टू डे कॉन्व्हर्सेशन शिकलेलो आहोत. मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हॉटचा उपयोग कसा करावा, व्हॉट वापरून क्वेश्चन, त्याचप्रमाणे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स कशी तयार करावी हे आपण शिकलेलो आहोत. आता मित्रांनो आपण बघूया पुढील सेंटेन्स. आता व्हॉट म्हणजे काय आपण हे सुरुवातीलाच अभ्यासलं आहे. व्हॉट म्हणजे काय. स्टडी द फॉलोइंग सेंटेन्सेस. व्हॉट आर यू पेंटिंग द डोअर फॉर, तू डोअर का पेंट करत आहे. आपण आन्सर देऊ शकतो की आय एम पेंटिंग द डोअर फॉर डेकोरेशन, आणि मी डेकोरेशनसाठी माझं डोअर पेंटिंग करत आहे किंवा माझा दरवाजा पेंटिंग करत आहे. व्हॉट इज ही सिटिंग ऑन द फ्लोअर फॉर, तो फ्लोअरवरती का बसलेला आहे. आपण आन्सर करू शकतो ही इज सिटिंग ऑन द फ्लोअर फॉर प्लेइंग, तो खेळण्यासाठी फ्लोअरवरती बसलेला आहे. वी आर गोईंग आउट व्हॉट फॉर, आपण बाहेर का जात आहेत. वी आर गोईंग आउट फॉर प्लेइंग क्रिकेट. अशा प्रकारे आपण आन्सर देऊ शकतो. ही इज फोनिंग द पोलीस व्हॉट फॉर, तो पोलिसांना का फोन करत आहे. ही इज फोनिंग द पोलीस फॉर कंप्लेनिंग. अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हॉटचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्स तयार करू शकत असतो. इन दिस वे फ्रेंड्स वी हॅव लर्न टुडेज टॉपिक यूज ऑफ व्हॉट. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हॉट हा टॉपिक शिकलेलो आहोत. व्हॉटचा उपयोग कसा करावा, क्वेश्चन कशी विचारावी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स कशी तयार करावी हे आपण शिकलेलो आहोत. थँक यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.